नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे कारण की 6 महिने झाले मी अजून घरी गेलेली नाही, दिवाळीला सुद्धा नाही गेले. तर अचानकच असं ठरलं की घरी जायचं. 26 जानेवारीची सुट्टी आहे आणि त्याचबरोबर रविवार पण आहे, तर मला हा टाईम खूप बेस्ट वाटला घरी जायचा. हां, घरी येते म्हणून मी लहान भाऊला माहिती आहे, पण त्याचबरोबर मम्मी आणि पप्पांना पण आयडिया आहे थोडी की मी येते म्हणून. पण त्यांना डाऊट सुद्धा आहे कारण की माझा जो रेकॉर्ड आहे ना तो खूप डेंजरस आहे. एका मुवमेंटला प्लॅन फायनल होते आणि लास्ट मुवमेंटला कॅन्सल होतं. हां, तसंच काहीतरी दिवाळीला सुद्धा झालं, त्या कारणामुळे मी दिवाळीला नाही गेली. त्यामुळे माझे पप्पा थोडे नाराज आहे. पर्यंत नाराज करणार आहे यार, कधीपर्यंत नाराज राहणार आहे. ऑब्व्हियसली मोठी पोरगी आहे त्यांची, आणि पप्पांना कोण सांगणार यार की त्यांच्या या पोरीला पटकन तिची सवय आहे. पण ठीक आहे, ॲडजस्ट कर लेंगे. आता मेन मुद्दा हा आहे, मला बघायची त्यांची रिॲक्शन. मम्मी पप्पांची स्पेशली. छोटा भाऊ तर हिंडतच फिरत असेल, ताई येते. फ्रेंड्सला पण सांगून दिलं, रोज फोन करतो मला, ताई कधी निघणार आहे, कधीची ट्रेन आहे. आणि त्याचबरोबर घरी गेल्यानंतर माझ्या मम्मी पप्पांचे रिॲक्शन तुम्हाला सुद्धा दाखवतो. तर चला जाऊयात आपण माझ्या घरी. आता ओम घ्यायला आलेला आहे. ओम फायनली घरी पोहोचले. मम्मीची रिॲक्शन तर मिडली पाहिला, पण पप्पा नाही. पप्पा गेले, कुठे गेले मम्मी? पप्पा नांदुराला गेले, काही काम होतं म्हणून. आल्यानंतर भेटू. साठी आणलं मम्मी, देऊन देतो. थोडी लगेच खूप झाला. चांगला आहे का? आवडलं का? साठी उघडून तर पाय. चांगली आहे का? मस्त आहे का? रेणूसाठी तोंड बाहेर. काळा आता स्वतःला मानलं का काळा आहे म्हणून तू सूट करते. चांगले ना? दर्शनले का? मग मला पाहिजे, मला पाहिजे पप्पा. मला पाहिजे पप्पा. नाही, उद्या येत आहे ना तुम्ही? रात्रीच या ना पप्पा, उशीर नाही झाला तर. तेव्हापासून मी आले तेव्हापासून अंघोळ तर नाही केली, आता जाणार होते, पण माझ्या अगोदर आमच्या बेलाची अंघोळ चालली. हे आमचं बेलेचं शॅम्पू आहे आणि हे शॅम्पू जवळपास 350 रुपयाचं. जेवढा काय बोललो हो, परत बोल. जेवढा महिन्याचा हा लावत नाही तेवढं तिचं शॅम्पू आहे म्हणते. सो हाय गाईज, मी आले सध्या जनुनाथ तलाव. खामगावमधला एकच पॉईंट खामगावला बघण्यासारखा, आणि तो असा आहे. दर्शन आणली, तुला आणली. शाळेच्या हळदी कुंकाला साडी भेटली. साड्या नसतं, कपाटात भरलेलं अख्खं, तरी म्हणते साड्या कमी आहे मला. अरे मम्मी, साड्या आहे की नाही मम्मी? अजून पाहिजे का? किती पाहिजे साड्या अजून? नाही ना, तू म्हणली होती ना साडी आणजो म्हणून कोणती तरी. अजून त्याच्या घरी घालायला साड्या पाहिजेच अजून. ठीक आहे, चालेल. घरी गाऊन घालते अशा आणि घरी घालायला साड्या पाहिजे. वा वा, त्याच्या शाळेत झाले साड्या. आत्ता 2 दाखवले की त्या घालत जाय. नाही म्हणतोय काय
कार्यक्रम असला की घालत हो बाई. जाईल 8 वाजता गाडी जेवणची आणि गपशीर पाणी दिले, झाडं घेतले. चल मग मम्मी काय कडे बाय बाय. इतकं लवकर बाय बाय. बस एवढंच मम्मी, अजून काही म्हणत नाही मला. कशासाठी एवढंच म्हणते सुखी रे. मम्मीने लई सगळं पॅक करून दिलं आता. रक्षासाठी पुरणपोळी सुद्धा दिलेली आहे. अजून काय म्हणता मम्मी? बस का मिळालं होतं तिथं कसं वाटलं होतं? चांगलं वाटलं. माझं वजन वाढलेलं आहे तरी पुरणपोळी करते. मला वजन कमी करायचं आहे, वाढवायचा प्रयत्न तरी म्हणते नाही बरं ठीक आहे. बरोबर आहे, एवढंच बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता जायचा टाइम आहे ना, 1 घंटा टाइम आहे आता. तोपर्यंत आता टाइम स्पेंड करतो. अरे बापरे. पप्पा माझे व्हिडिओ पाहत जा. चॅनल बनवलं मी युट्यूबचं. आता तुमच्या पोरी दोघी कॉप्या करणार नव्हत्या ना, हे कॉपी करणार आहे ना. हे हा बघा आतापासूनच म्हणून राहिला का रे, कॉप्या करशील का हा नॅशनल मध्ये? खानंदे मामा याच्या पाशी येऊन हे लढे. खानंदे मामा येऊन विचार दिले काय देऊ तुले, काय लिहून देऊ, काय लिहून मास्टर पेपर दे त्याच्या पाशी. अक्कल नाही, तारीफ माझी समजलं. फक्त सायन्स टू मॅथ्स लाज वाटू दे ना, पप्पाला सेटिंग करून मागूत आहे. लाज लाज. सायन्स टू मॅथ्स काय प्रिन्सेस ट्रीटमेंट आहे यार माझी. वाव. पप्पा त्यांना तुम्हाला काय सांगितलं? गाडी थांब, लेट झाली. चला बाय. हो बाय 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 बाय. हो बाय बाय. टेन्शन नका घेऊ. बाय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आतासाठी